नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण भरलेली कुरकुरीत मिरची भजी ही रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग बनवूया. सर्वात पहिले मी इथे 9 ते 10 मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मिरची घेऊन तिला सुरीने मधोमध कट करून घेऊ. त्यामधली असलेल्या सर्व बिया काढून घेऊ. आता अशा सर्व मिरच्या कट करून त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. पाहू शकता सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्यासाठी मी इथे 3 बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आता त्याची साल काढून घेऊ. त्याला किसणीच्या साहाय्याने किसून बारीक करून घेऊ. पाहू शकता सर्व बटाटे किसून घेतलेले आहे. मग ते प्लेटमध्ये काढून घेऊ. मग त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकू. मग त्यामध्ये हिरवी मिरची व लसूण बारीक करून घेतलेली होती ती त्यामध्ये टाकू आणि कढीपत्ता टाकू. मग त्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊ. मग त्यानंतर आपण किसलेला बटाटा त्यामध्ये टाकून घेऊ. मग 1 चमचा मीठ टाकून ते चांगले मिक्स करून घेऊ. मग झाकण ठेवून 2 मिनिटे वाफवून घेऊ. मग त्यानंतर 2 मिनिटांनी झाकण काढून पाहू. मस्त अशी भाजी शिजलेली आहे. मग एका छोट्या पातेल्यात 1 वाटी बेसन पीठ घेऊ. मग त्यामध्ये 1 चमचा ओवा टाकू. आणि 1 चमचा तांदळाचे पीठ टाकू. तांदळाच्या पिठामुळे मिरची एकदम कुरकुरीत होते. मग थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घेऊ. मग त्यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ. इथे पाहू शकता सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत. आता आपण मिक्स केलेले बेसन पीठ एका काचेच्या ग्लासमध्ये काढून घेतलेले आहे. आता त्यामध्ये एक एक करून मिरच्या बुडवून घेऊ. गॅसवर कढईतले तेल चांगले गरम झालेले आहे. आता त्यात एक एक मिरची सोडून चांगली बारीक गॅस करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. 1-2 मिनिटांनी पाहू मस्त अशा ब्राऊन कलर आलेला आहे. कुरकुरीतही झालेले आहेत. आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा सर्व मिरच्या तळून घेऊ.